माझे आजोबा तसे म्हणजे जसं दलित वंचित भागात जे समुदायाचे लोक आहेत ज्यांच्याकडे खूप काही रिसोर्सेस नसतात, तशाच प्रकारातले माझे आजोबा दुसऱ्याच्या शेतात कामं करणारे असे लेबर मजूर वर्ग. पण वडील शिकले माझे 10वी पर्यंत शिकले. 10वी नंतर त्यांनी भारतीय सैन्यात एक शिपाई म्हणून भरती झाले 1965-67च्या सुमारास. त्यांनी भारतीय सैन्यात साधारणतः 20-25 वर्ष नोकरी केली आणि त्यांच्यासोबत ते नोकरी करत असताना मग माझाही प्रवास त्यांच्यासोबत जिथे जिथे त्यांची बदली राहिली, ती दिल्ली असो किंवा भोपाळ असो किंवा आसाम असो किंवा सिकंदराबाद असो, त्यांच्यासोबत माझा प्रवास राहिला. सुरुवातीचं जे माझं शिक्षण झालं, इयत्ता 1ली ते 5वी मी केंद्रीय विद्यालयात शिकलो दिल्लीला आणि सिकंदराबादला. आणि वडिलांची इच्छा होती की ते जरी शिपाई असले तरी त्यांच्या मुलांनी अधिकारी बनावं. आणि याच विचाराने प्रेरित होऊन मग वडिलांनी मला, मी 4थी-5वीत असताना सैनिक शाळेची जी एंट्रन्स एक्झाम असते त्याबद्दल मला अभ्यास करायला लावला. आणि 1985ला मी सैनिक शाळा सातारा, जी महाराष्ट्रात आणि भारतातली पहिली सैनिक शाळा आहे, 1963ला स्थापना झाली त्याची. तर सैनिक शाळा साताऱ्यात मी इयत्ता वर्ग 6वीत मी जॉईन झालो आणि माझ्या 12th पर्यंत शिक्षण मग तिथे झालं सैनिक शाळा साताऱ्यामध्ये. 1993ला मी सैनिक शाळा सोडली. 85 ते 93 मी साधारणतः 7-8 वर्ष तिथे होतो. 1 वर्ष 7वीत नापास झालो, त्यामुळे एक्स्ट्रा 1 वर्ष काढावं लागलं मला. आणि त्यानंतर मग मी नागपूरला आलो. 1993 ते 1996 मी BSc केलं, BSc बायोकेमिस्ट्री आणि बॉटनी आणि केमिस्ट्री या विषयांमध्ये. आणि त्या ग्रॅज्युएशन सुरू असतानाच मला वाटलं की मी सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करावा आणि या व्यवस्थेमध्ये ज्या बाबासाहेबांनी जी एक संविधानिक एक व्यवस्था, घटनेची एक व्यवस्था दिली आहे आणि पब्लिक सर्व्हिस करावी त्या हिशोबाने आणि त्या गोष्टीने मोटिवेट होऊन ग्रॅज्युएशनमध्ये मी अभ्यास केला. आणि 96ला माझं ग्रॅज्युएशन झालं. आणि 98ची जी सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा होती, मी पहिल्यांदा तिथे पास झालो. ग्रुप ए सर्व्हिस जॉईन झालो मी. CGI मध्ये DYSP म्हणून ग्रुप ए सर्व्हिस असायची आधी, त्या सर्व्हिसमध्ये मी जॉईन झालो. 3 वर्ष मी तिथे नोकरी केली आणि अजून दुसरी नवीन मोठी नोकरी धरावी, त्यामुळे 2000 मध्ये मी परत सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा दिली. 2001ला मी IPS झालो आणि नागालँडला आलो.